स्वागत मंडळी। आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतात आणि अर्थात त्याबद्दल चर्चा देखील वेगाने होताना दिसते। चला सुरुवात करूयात अशाच एका चर्चेतल्या बातमीने। बातमी अशी आहे की मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे। मराठा समाजात तुमची मालमत्ता आहे का असा सवाल जो आहे तो भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी जरांगे पाटलांना विचारला आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही माणसं समाजाच्या विरोधात आहेत असा पलटवार जरांगे पाटलांनी केला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला। प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटलांना चांगलंच धारेवर धरलं। दोन्ही नेत्यांमधील संघर्षाचं कारण मराठा आरक्षण असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे पाटील आणि भाजपमधील संघर्षाला खऱ्या अर्थानं धार आली आहे। जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांना पाडा अशी भूमिका घेतली होती। जरांगेंच्या या भूमिकेचा सर्वात मोठा फटका भाजपला बसला होता। राज्यात भाजपच्या तब्बल 14 जागा कमी झाल्या। मराठवाड्यात तर भाजपला भोपळाही फोडता आला नाही। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे पाटील, सुजय विखे पाटील अशा बड्या नेत्यांना पराभव सहन करावा लागला। परिणामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनेही जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या मराठा आमदारांना जरांगेंच्या विरोधात मैदानात उतरवण्यात आले। राजेंद्र राऊत ताकदीनं मराठ्यांसाठी काम करतात, करीत राहतील। नौटंकी जरांगे थांबवा, त्याचा सगळा मराठा समाज तुमच्या विरोधात उभं करायला आम्हाला वेळ लागणार नाही। मराठा समाज तुमच्या विरोधात उभा करू असा थेट इशाराच प्रवीण दरेकरांनी जरांगे पाटलांना दिला। तर जरांगे पाटील यांनी मागील 3 महिन्यांपासून भाजपच्या नेत्यांवर आणि त्यातही विशेष करून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना लक्ष केलं। मुंबई बँकेमध्ये प्रवीण दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। आता दरेकरांनी नौटंकी थांबवा असा हल्लाबोल केल्यानंतर जरांगे पाटलांनीही तिखट शब्दात उत्तर दिलं। आता आणखीन कोण करायचं राहिले, कोण करायचं राहिलं उभा? ते ट्रॅप आहे, देवेंद्र फडणवीसने रचलेला ट्रॅप आहे। ते सगळे आमदार मोठा लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही। गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा, सगळेच उभा केले, सगळ्या संघटना फोडल्यात, सगळं काही समन्वय फोडलेत। आणखी राहिले काय? सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला। आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उमेदवार देण्याची भूमिका घेतली। परिणामी जरांगे पाटील राजकीय पक्षांचे स्पर्धक झाले। लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे नेते म्हणून समाजाला आदेश दिले होते, त्यामुळे राजकीय पक्षांना त्यांच्यावर थेट टीका करता येत नव्हती। मात्र आता जरांगे पाटील राजकीय मार्गावरून वाटचाल करत असल्यानं भाजपनेही कोणतीही भीडभाड ठेवली नसल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।